ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। बनावट मृत्यूपत्र तयार करून शासनाच्या अर्थसहाय्य योजनेचे 6 लाख रुपये लाटल्याचा धक्कादायक प्रकार कामगार कल्याण केंद्र कार्यालयात आला आहे। 27 फेब्रुवारी ते आज तागायत हा प्रकार घडला। दुकान निरीक्षकांनी या प्रकरणी 5 जणांविरुद्ध 6 लाख रुपयांची शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार नोंदवली। त्यानुसार 8 जुलै रोजी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे। शोभा काशीनाथ वाघमारे राहणार सोहळे तालुका मोहोळ, मनोज रतनलाल अवस्थी राहणार श्यामनगर सोलापूर, शैला सुरेश भांगे राहणार लक्ष्मी गल्ली अक्कलकोट, सुनीता संजय कोळी मुकुंदनगर सोलापूर, वैशाली नागनाथ जेवरे कामगार वसाहत सोलापूर अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत। त्यांच्या विरुद्ध BNS कलम 318(4), 319, 336, 336(3), 337, 341(1) या अन्वये गुन्हा नोंदला आहे। दुकान निरीक्षक संतोष सिंग ज्ञानोबा सिंग राजपूत राहणार अंबाजोगाई यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी हे कामगार कल्याण केंद्र कार्यालयाकडे दुकान निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत। नैसर्गिक मृत्यू वारस मदत योजनेचा लाभ घेण्यासाठी नमूद 5 जणांपैकी 4घांनी पतीच्या नावे तर एकाने पत्नीच्या नावे बनावट मृत्यूपत्र तयार केले, कामगार कल्याण केंद्राकडे ऑनलाईन सादर करण्यात आले। यापैकी काशीनाथ वाघमारे यांच्या पत्नी शोभा वनमाला, याचे पती मनोज आणि शैला यांचे पती सुरेश यांनी प्रत्येकी 2 लाख प्रमाणे 6 लाख रुपये रक्कम मिळवून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। यातील 3घांनी शासनाची फसवणूक करून 6 लाख रुपये लाटले, तर अन्य सुनीता संजय कोळी व वैशाली नागनाथ जेवरे यांनी अशाच प्रकारे बनावट मृत्यूपत्र सादर केल्याचे उघडकीस आले, मात्र त्यांना रक्कम प्राप्त झालेली नाही। या प्रकरणी शोध घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले।